सुनील रोगे SYJC इयत्ता 12वी मध्ये शिकत आहे। मी साने गुरुजी यांच्या पुस्तकाचे वाचन करत आहे। पवित्र वस्तूला प्रस्तावनेची काय जरुरी, सुंदर सुगंधी वस्तूचा परिचय कशाला करून द्यावस हवा। श्यामची आई हे पुस्तक सुंदर सुगंधी व सुरस आहे की नाही ते मला माहीत नाही, परंतु पवित्र आहे असे मी विनयाने म्हणू शकतो। हृदयातील सारा जिव्हाळा येथे ओतलेला आहे। या गोष्टी लिहित असताना माझे डोळे ओले झाले होते, हृदय गहिवरून व उंचवळून आले होते। माझ्या हृदयात मातेबद्दलच्या असणाऱ्या प्रेम, भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना श्यामची आई वाचून जर वाचकांच्या हृदयातही उत्पन्न होतील तर हे पुस्तक कृतार्थ झाले असे म्हणता येईल। हे पुस्तक वाचकांचे डोळे व वाचकांचे हृदय ही जर कोरडीच राहतील तर हे पुस्तक त्याज्य व्यर्थ व तिरस समजावे। तुरुंगात असतानाचा या रात्री मी लिहिलेल्या दिवसा काम करावे, रात्री जगन्माता, भारत माता व जगन्मातात्री माता यांच्या विचारात रंगावे असे तेथे चालले होते। तुरुंगात अनेक मित्रांनी या रात्री आवडल्या, त्यांना वाचून दाखवत असताना तेही रडले व मीही रडलो। बाहेरही ज्या माझ्या अनेक बंधू भगिनींना या रात्री वाचल्या त्यांनाही तसाच अनुभव आला। मुलांसाठी चाललेले शालापत्रक हे जे सुंदर मासिक, त्यातून राहतील काही थोडा भाग प्रसिद्ध करण्यात आला होता। शालपत्रकाच्या संपादकांना अनेकांनी पत्रे आली व या सहृदय व भावनात्मक गोष्टींची त्यात स्तुती होती। या सर्व प्रकारांमुळे धीर येऊन मी हे पुस्तक प्रसिद्ध करावयास दिले। मातेबद्दल ज्यांना म्हणून काही भावना आहेत, मायलेकरांच्या थोर व पवित्र प्रेमाबद्दल ज्यांना त्यांना म्हणून काही वाटत असेल, त्या सर्व अधिकृत रुचीच्या लहान थोर बंधू भगिनीस श्यामची आई हे कथात्मक पुस्तक आवडले व ते हृदयाशी धरतील अशी मला सश्रद्ध आशा आहे। या 42 रात्रीतील 36 रात्री नाशिक तुरुंगात लिहिल्या होत्या। बाहेर आल्यावर 9 रात्री लिहिल्या। एकूण 45 रात्री व्हावायच्या, परंतु 3 रात्री काही कारणांमुळे मी सध्या वगळल्या आहेत। नाशिक तुरुंगात 9/2/33 गुरुवारी या रात्री लिहावयास मी सुरुवात केली। 13/2/33 सोमवारी पहाटे व संपविल्या। 5 दिवसात दिवसा काम करून उरलेल्या वेळात रात्री आणि पहाटे मिळून हे पुस्तक मी लिहून काढले। हृदय भरलेलेच असे, भराभरा शाईने कागदावर पोतावयाचे एवढेच ठरलेले असेल। हे पुस्तक वाचून कोणी माझे चरित्र बनवू नये। जर या सत्यकथा आहेत तरी त्यात क्वचितच एखादी व्यक्ती, एखादा प्रसंग, एखादा उद्गार काल्पनिक असण्याचाही संभव आहे। मातेचा महिमा या पुस्तकातील